MPSCचा रिझल्ट लागला म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं. एकदा तो जीवाचा जो घोर आहे, कसं होईल, काय होईल, होईल का नाही, कसं 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 बरेच दिवस चाललं होतं ते आहे ना. आणि पहिल्या सुरू मुख्य परीक्षा द्यायची होती आणि सगळा गोंधळच होता. बरं लागला रिझल्ट. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, मी नेमकं काय करू, काय करू आता नेमकं. कारण सगळ्या गोष्टीचा जो गोंधळ आहे तो तुम्हाला कळला आहे की किती जागा आहेत, काय आहेत, नेमकं परीक्षा कोणकोणत्या येणार आहेत. तो प्रश्न निर्माण होतो की आता काय करू, कसा अभ्यास करू. तर त्याच प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे आज आपल्याला. मग सुरू करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो. आणि मुख्य परीक्षेचा जो मुद्दा आहे किंवा आत्ताचा तुमचा जो समोर आलेला प्रश्न आहे, मी काय करू आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आता ज्यांची प्री झालेली आहे, म्हणजे MPSCचा रिझल्ट लागला आणि ज्यांची प्री झालेली आहे त्यांचा वेगळा विषय. अगोदर त्याविषयी बोलूया ज्यांचं झालं नाही आहे. ज्यांचं झालं नाही आहे त्यांना रडायला वेळ नाही आहे साधी गोष्टमध्ये. आणि जे MPSC UPSC करतात तर त्यांना तर बिलकुल पण नाही आहे, वेळच नाही आहे तुम्हाला रडायला. कारण पुढे लगेच 2-3 महिन्यामध्येच तुमची परीक्षा येणार आहे. त्याच्यामुळे रडत बसण्यात काही अर्थच नाही आहे ना. द्या सगळं सोडून द्या आणि आपापला अभ्यास करत बसा त्याच्यामध्ये. आता आणखी एक गोष्ट की रडणाऱ्यासाठी हे की तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं दुःख मोठं आहे, तर तुमच्या माहितीच सांगतो, ज्यांचा लागलं आहे ना, ज्यांचा नंबर आला आहे याच्यामध्ये, ज्यांचा चांगला रिझल्ट लागला आहे, त्यांचं दुःख जास्त मोठं आहे. का? एक तर आहेत 139 जागा, जागा काही वाढलेल्या नाहीत. आणि दुसरं आहे की एकच महिना राहिला आहे म्हणजे परीक्षा द्यायला आहे ना, जवळपास एकच महिना आहे ना. आणि अगोदर इतके दिवस काय केला तर तेच होईल का नाही, जाईल का नाही याच्यामध्ये. तिसरी गोष्ट काय याच्यामध्ये की लगेच आता ही जी परीक्षा झाली ना एप्रिलमध्ये, लगेच मेमध्ये तुमची परीक्षा आहे ना, MPSCची लगेच दुसरी परीक्षा आहे. मग प्रश्न असा आहे की ज्यांचा झाला आहे त्यांचा एकतर 139 जागा आहेत, एकतर एकच महिना राहिलेला आहे आणि पुढची बी येणारी प्री परीक्षा आहे. मग कोणतीही देऊ का ती देऊ, कशाला वेळ देऊ, नेमका कोणता अभ्यास करू, नेमकं सांगा आता काय करू. म्हणजे तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही मौत का तमाशा देखणे आहे हो है ना, असंच त्यांचं. म्हणजे ज्यांचा लागला नाही त्यांच्यापेक्षा ज्यांचा लागला आहे ते जास्त दुःखी आहेत असं मला वाटतं बरं का. म्हणजे हा एक कन्फ्युजनचा भाग आहे ना, करायचं तर कसं करायचं कवर. ओके, तर तेच थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जाईल. म्हणजे आता ज्यांचा नाही लागला त्यांची वेगळी गोष्ट आहे, तो तुम्ही अभ्यास करत राहा, रडण्यात काय अर्थ नाही. आता ज्यांचा लागला आहे त्यांच्यासाठी आपण आता काय करू आहे ना, काय काय रणनीती करता येईल याच्यावर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मग करायची का सुरुवात? ओके, कळालं असेल तुम्हाला आता आपण काय बोलणार आहोत वगैरे. तर आता पहिले सुरू तर तुम्ही काय करा, फॉर्म भरा. ठीक आहे, बाकीचे जाऊ द्या, बाकीचा जास्त विचार करू नका. कारण हा जो परीक्षेचा फॉर्म आहे तो तुम्ही अगोदर भरायचा आहे ना, हे भरून टाका. जास्त म्हणजे शेवटच्या तारखेपासून बघत बसू नका आहे ना, एवढ्याच हे 5-6 दिवसामध्ये भरून टाका तो फॉर्म. पहिली गोष्ट हे करा. आता तुमच्याकडे आहे 1 महिना आहे ना, 1 महिना आहे आणि तुम्ही काही ना काही अभ्यास केलात. अभ्यास नाही केलात असं म्हणू नका, कारण स्वतःवर विश्वास गमवायचाच नाही आहे ना. आपण काही ना काही केलं हे ग्राह्य धरायचंच. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं की येणारे ह्या एका महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे आणि 1 महिना चालणार आहे. म्हणजे 2 महिन्यामध्ये आपल्याला कसं कसं नियोजन करता येईल याच्यावर फोकस करायचं. ओके, तर आपल्याकडे किती पेपर आहेत? एकूण 9 पेपर आहेत. 9 पेपरमध्ये कोणकोणते आहेत? 2 कंपल्सरी पेपर आहेत आहे ना. त्याच्यानंतर 5 पेपर ते तुम्ही है ना हे म्हणू शकता, GS 1, 2, 3, 4 आणि निबंध तसे, आणि राहिलेले 2 ऑप्शन पेपर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे 9 पेपर आहेत. 9 पेपरमधले 2 पेपरचे काही मार्क गृहीत धरले जाणार नाहीत. ती परीक्षा आहे 29 मार्चला, भाषा पेपर 1, भाषा पेपर 2. ठीक आहे, हे किती मार्काला पेपर आहे? 300 मार्काला. आणि परंतु हे मार्क गृहीत धरले जाणार नाहीत, फक्त ते पासिंग आहेत. ते तुम्हाला माहिती आहेत किती पासिंग आहेत ते. ठीक आहे, सांगायची गरज नाही आहे. म्हणजे ते बी सांगायची गरज आहेत म्हणजे आणखी तुम्ही कुठं आहात ह्याचा विचार करावा लागेल. आता 29 मार्कचा पेपरमध्ये तुम्ही मराठी घेतला असाल किंवा इंग्रजी घेतला असेल तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण हे आपलं अनोखी लाईफचं जे चॅनल आहे ना, त्याच्यावर ऑलरेडी UPSCचे 21, 22, 23 हे 4-5 पेपर सोडून दिलेले आहेत. म्हणजे कसा अभ्यास करायचा हे सांगितलेलं आहे, कसा अभ्यास करता येईल किंवा कसं कसं तुम्ही त्याच्यामध्ये प्लॅनिंग करू शकता, किती मार्काचे प्रश्न असतात त्याला तुम्ही कसं सोडवू शकता आहे ना, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मराठी भाषेच्या पेपराचे मराठी कंपल्सरी, मराठी अनिवार्य. ठीक आहे, म्हणजे त्याचे 4-5 वर्षाचे पेपर मी सोडवलेले आहेत, ते तुम्ही पहा जाऊन. आणि तुम्ही असं करा की प्रत्येक आठवड्याला एक पेपर सोडवा. ठीक आहे, तुम्हाला ते समजत जाईल की किती वेळामध्ये कसं कसं कन्सिडर करायचं आणि कसं कसं लिहायचं. आणि सायमल्टेनियसली ते कंपल्सरी पेपरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. ओके, त्याच्यानंतर इंग्लिश कंपल्सरी पेपरचा जो भाग आहे तो मी काही दिवसात तुम्हाला अपलोड करीन. कारण तो मराठीसारखाच असतो तरी पण एक समजण्यासाठी तो अपलोड करीन, तो तुम्ही पहा. ठीक आहे, म्हणजे हे 29 मार्चच्या जे पेपरचं जे तुमचं मोठं भाग आहे ना, म्हणजे कंपल्सरी पेपर आहे परंतु त्याला आपल्याला करायचेच, म्हणजे काही ना काही करायचं, तो भाग कंप्लीट होतो इथं. कळलं ना? ज्यांनी हे व्हिडिओ पाहत आहेत
त्यांनी हे जरूर लक्षात घ्यावा आणि जेव्हा तुमचे जर मित्र लागले असेल तर त्यांना जरूर सांगा असं असं तुम्हाला करता येईल म्हणून. ओके, तर 29 मार्चच्या पेपरचं टेन्शन नाही आहे, त्याला काय जास्त डोक्यावर घ्यायची गरज नाही आहे. कसं करू आता, कसं करू आहे ना, कसं करायची गरज नाही, नीट अभ्यास करायचा फक्त. ठीक आहे, साधी गोष्ट आहे की 4 आठवड्यामध्ये 4 पेपर द्या तुम्ही, तुमचं काम होऊन जातं. ओके, त्याच्यानंतर हा 5 एप्रिलचा जो पेपर आहे निबंध पेपर आणि बाकीच्या पेपर याच्याविषयी बोलूया. आता राहतात 7 पेपर, 9 पैकी 2 गेले, 7 पेपर राहतात. 7 पैकी सगळे मार्क कन्सिडर करणार आहेत. 7 पेपर म्हणजे किती मार्क झाले ते सगळ्याला 250 म्हणजे 1750 मार्काचा हा पेपर आहे. ओके, 1750 मार्क आपल्याला कमवायचेत. आता हे कमवायचेत तर तुम्हाला माहीत असले पाहिजे की मी जास्तीत जास्त मार्क कुठल्या पेपरमध्ये घेऊ शकतो. जास्तीत जास्त मार्क कुठल्या पेपरमध्ये घेऊ शकता तुम्हाला हे तुम्हाला माहिती आहे ना. कोणते पेपर असे आहेत की जास्त तुम्हाला आउटपुट मिळतात आणि हे तुम्ही ऐकला पण असाल किंवा तुम्हाला माहीत पण असेल. एक तर आहे तो निबंध पेपर, ठीक आहे, हा पहिला. त्याच्यानंतर हा सामान्य अध्याय पेपर 4 म्हणजे इथिक्सचा पेपर हा दुसरा. त्याच्यानंतर हा ऑप्शनल पेपर आणि हा ऑप्शनल पेपर. म्हणजे हे जे 4 पेपर आहेत याचे गुण किती आहेत, 1000 मार्क. म्हणजे हे असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून प्रयत्न केला असाल किंवा तुम्हाला हे समजलं पण असेल की सोपं आहे. बरं, तुम्ही जर अभ्यास केला नसाल आणि ते शेवटसाठी ठेवला असाल तर तुमच्यासारखे मूर्ख कोणीच नाहीत मग. म्हणजे खरंच बोलतोय, तुम्हाला राग येत असेल तर मला 4 शिव्या द्या, गाढव म्हणा है ना, काही म्हणा, काही म्हणू शकता. परंतु तुम्ही जर असं केलं असाल की शेवटी मी इथिक्स आणि निबंध करीन तर मग तुमचं काही काम नाही या स्पर्धेमध्ये. कारण स्पर्धा म्हटल्यावर डोकं लावावंच लागतं. ठीक आहे, तर आता इथं 1000 मार्क घेण्यासाठी तुम्ही कोशिश करायला हवी. म्हणजे या महिन्यामध्ये, या एका महिन्यामध्ये तुमचा हा प्रयत्न असायला पाहिजे की या 1000 पैकी मी जास्तीत जास्त किती मार्क घेईन. ठीक आहे, जसं उदाहरणामध्ये तुम्ही जर आठवड्यामध्ये 2 निबंध लिहिलात, इथिक्सचे काही प्रश्न सोडवत गेलात, तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही. पहा, तुम्ही थेरॉटिकली अभ्यास करत गेला तर तुमच्या हातात काहीच नाही आहे ना. ते आपण म्हणतो की नारळ आहे पण नासका आहे, असं होईल तुमचं. तुम्ही जर नुसता थेरॉटिकली अभ्यास करत गेलात त्या इथिक्सचा एसेचा तर हातात नारळच आहे, खरंच सांगतोय तुम्हाला. आणि परंतु तुम्ही प्रॅक्टिकली अभ्यास केला, 2-2 निबंध सोडविलात आठवड्याला, फक्त 2-2 म्हणतोय आठवड्याला 2 निबंध, 2 निबंध आणि 4-4 म्हणजे 2-3 आन्सर जर सोडत गेलात इथिक्स पेपरचे, तुमचं काम होतं. तुम्ही नीट पहा फक्त. ठीक आहे, हे जरूर पहा है ना. सिलेबस पाहायचा, इथिक्सचा सिलेबस पाहायचा, त्याचे क्वेश्चन सोडत राहायचं, त्याच्यातलं जे शब्द वर्डिंग आहे त्याच्यावर संकल्पना शोधत राहायचं. किंवा आजकाल तर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण मान्य करूया की हे जे आता वैकल्पिक विषय तुमचा कोणता का असेल, लिटरेचर असेल तर तुम्हाला माहिती आहे की इथं आपल्याकडे रिव्हिजन सिरीज पण चालते आहे ना, ते तुम्ही बघितलीच असेल. जे लिटरेचर आहे ते अनोखी लाईफला कधी ना कधी भेट घेतातच. ज्यांनी घेतली नाही त्यांनी जरूर घ्या. ठीक आहे, किंवा तुम्हाला लिटरेचर मराठीविषयी काही प्रॉब्लेम असेल कुठलाही असो, पैशाचा असो बिगर पैशाचा असो, कधी कधी ते बिगर पैशावाले असं म्हणतात आम्ही कसं भेटावं. तुम्ही कधीही बोला आहे ना, तुम्ही एकदा बोलून तर बघा आहे ना. कधी कधी पैशाची गरज नसते मित्रांनो आहे ना. तुम्ही बोला सर माझा हा प्रॉब्लेम आहे, मला तुम्ही मदत करा, 100% केली जाईल. ठीक आहे, काही डाऊट नाही घ्यायचं त्याच्यामध्ये. ओके, तर ह्या 1000 पैकी तुम्ही ॲटलिस्ट 500 मार्क मिळवायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जर मुलाखतीला जायचं ना त्याचा मार्क सांगतोय तुम्ही की निबंधामध्ये जास्तीत जास्त, म्हणजे निबंधामध्ये तुम्ही म्हणू शकता की 120, इथिक्समध्ये 120. आता तुम्ही म्हणसाल मिळतात का, मिळतात, तुम्ही प्रयत्न करायला हवा. असं नाही की मिळत नाही. तुम्ही जर बसला हात पाय गाळून की मला नाही मिळत, नाहीच मिळणार मग ते आहे ना. तुम्ही प्रयत्न करा ना, तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा की कसं मी निबंध सोडू. मी बरेच मुलांना पाहिले पहा की ते म्हणतात आम्ही प्रॅक्टिस करतो पण ॲक्च्युली प्रॅक्टिस करतच नाहीत ते. बरंच हा अनुभव आहे मला आहे ना. ते निबंध सोडवतच नाहीत ते आणि शेवटी काहीतरी करायला बघतात. तसं नका करू. मी परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की तुम्ही आतापासूनच प्रयत्न करा. 2-2 निबंध लिहा आठवड्याला, 2च म्हणतोय मी फक्त. तेवढे जरी केला तर तुमचं काम होतं. ठीक आहे, तर ह्या 1000 पैकी जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे कमीत कमी, जास्तीत जास्तच म्हणतो आहे ना, कमीत कमी 500 मार्काचं टार्गेट असलं पाहिजे. कमीत कमी मला एवढेच मिळावे. ओके, आता बाकीचं जे राहतं पहा, हे जे पेपर आहेत पुन्हा पेपर 1 नंबर 1 म्हणजे हे GS 1, 2, 3 हे जे किती आहे 3 पेपर म्हणजे 250, 250, 250. म्हणजे ॲव्हरेजली जरी तुम्ही याच्यापैकी 90 मार्क घेतला तर ते होता 270 आहे ना. 9-27 बरोबर आहे ना, 270. आणि 500 आणि 270 किती मार्क होतील, 770. ज्याला 770 मिळतील ते मुलाखतीला जाईलच ना. बघा, म्हणजे असा थोडक्यात तुम्ही विचार केलात तर म्हणजे तुम्ही पहा की तुम्ही काय करता माहिती आहे का, तुमच्या चुका काय आहेत. तुम्ही सगळाच अभ्यास करायला लागता. म्हणजे GS 1, 2, 3 ह्याला जास्त दिमाग लावतात. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला किती करा तुम्हाला मार्क तेवढेच पडतात. ते एका लेवलच्या पुढे जाऊ शकत नाही तुम्ही, कारण ते जनरल पेपर आहेत. नाव काय, सामान्य अध्ययन पेपर. त्याच्यात प्रश्न कसे येऊ शकतात, त्याच्यात तुम्हाला जास्त मार्क दिले जातील याची काही गॅरंटी नाही. मग मार्क कुठं मिळतात जास्त, तर हे इथिक्स, निबंध, ऑप्शनल पेपर, तिथं काम करा ना मग
आहे ना. आपलं काम आहे जिथं मार्क जास्त मिळतात तिथं काम करा, परंतु तुम्ही उलटं करता. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला मेन्स म्हणजे हे मुख्य परीक्षा पास करायची असेल तर हे गणित तुम्हाला समजलं पाहिजे की जास्तीत जास्त फोकस या 4 पेपरवर, निबंध, इथिक्स आणि तुमचा ऑप्शनल पेपर आहे ना. आणि मग त्याच्यानंतर सायमल्टेनियसली जो भाग आहे तो बाकीच्या पेपरवर तुम्ही भाग देऊ शकता. तर तुमचं टार्गेट असावं माझ्या मते, ठीक आहे, की ॲव्हरेजली सामान्य पेपर 1, 2, 3 मध्ये तुम्हाला 90 मार्क मिळावे असा तुम्ही प्रयत्न करावा. तेवढं तर तुम्हाला करता येतच. 250 पैकी 90 मार्क मिळवणं सहज आहे. म्हणजे इमानदारीनं प्रामाणिकपणे अभ्यास करतो है ना, त्याने नोट्स वगैरे काढलेल्या आहेत, त्याला 90 मार्क मिळवणं कठीण नाही आहे मित्रांनो. एवढं जर करू शकत नाही मग काय करताय तुम्ही, असाच प्रश्न होता ना तुम्हाला. मी तर म्हणतच नाही ना 130 140 घ्या, मी म्हणतोय 90 घ्या, ॲव्हरेजली 80 90 घ्या, ठीक आहे, जास्त बोलायचंच नाही त्याच्यामध्ये है ना. आणि इकडं तुम्हाला हे जे पेपर आहेत ना, निबंध, इथिक्स आणि म्हणजे ऑप्शनल पेपर, ह्याला 1000 पैकी 50% घेऊ शकता ना तुम्ही, कसं बी घ्या. आणि 110 120 तिकडे 110 120 130 130 कसं घ्यायचं तसं घ्या, बरं घ्या. 500 मार्कापासून तुम्ही जरूर जा, ठीक आहे. हे जाता येतं, हे करता येतं है ना. हे काही आदर्शवादी टार्गेट नाही, हे म्हणजे लॉजिकली टार्गेट आहे. लॉजिकली टार्गेट केला तर तुमचं ते काम होतं. तर हा भाषाचा भाग तुम्हाला समजला असेल, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्ही हा 1 महिन्याचा युटिलायझेशन अशा प्रकारे करा की जास्तीत जास्त तुमचं जे कव्हरअप आहे ते हे 4 पेपरला असलं पाहिजे. GS 1 2 3 नाही बरं का, म्हणजे सॉरी, एथिक्स, एसे आणि ऑप्शनल पेपरला असलं पाहिजे. आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली थोडंसं हे ना कमी जास्त प्रमाणात हे बाकीच्या 1 2 3 ला असलं पाहिजे याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही कव्हरअप करू शकता, ठीक आहे. म्हणजे तुमचे चान्सेस वाढतील की तुम्ही मुलाखतीला जाल म्हणून. करता येईल ना असं. आता याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला स्वतःचं काही करायचं असेल तर जरूर करू शकता, परंतु हा माइंडसेट जरूर लक्षात ठेवा आहे ना. आणि असं सपोज करा की काही जण असे असतील की सर 139 आहेत आणि मला ही जी काय जाहिरात आली आहे, जाहिरातामध्ये जे काही हे पद वगैरे पाहायला मिळतात ते माझ्या आवडीचं नाही आहे किंवा नसेल, तर तुम्ही ॲटलिस्ट प्रॅक्टिस म्हणून तर हा पेपर द्या, ठीक आहे. म्हणजे एक प्रॅक्टिस सराव म्हणून तर पेपर दिला पाहिजे आहे ना. तुम्ही कमी लक्ष द्या आहे ना. सपोज की हे GS 1 2 3 आहे, याच्यावर कमी लक्ष द्या, एथिक्स, एसे आणि ऑप्शनल काम करा आणि प्रीचा अभ्यास करत राहा. हे त्यांच्यासाठी की त्यांना वाटतं की 139 पदाचं मला काही काम नाही, कारण माझं त्याच्यात काही होणारच नाही असं ज्यांना वाटतं, किंवा हे जे पद आहे त्याच्यामध्ये माझं जे पाहिजे ते नाही आहे, किंवा असं वाटतं की ह्याचे चान्सेस कमी आहेत, तर मग त्यांनी तशा प्रकारे करू शकता. तुमच्यानुसार ते ॲडजस्टमेंट किंवा तुमचं बुद्धी लावून त्याच्यामध्ये तुम्ही काम करायचा प्रयत्न करा है ना. म्हणजे ज्यांना असं वाटतं की असं होऊ शकते, म्हणजे हे आपल्या बुद्धीचा भाग आहे. परंतु ज्यांना असं वाटतं की कुठलीही परीक्षा देऊन मला फक्त नोकरी मिळवायची, त्याने मी म्हणतोय त्या प्रकारे जर तुम्ही केलात तर मे बी पॉसिबिलिटी थोडासा अधिक सुलभ मार्ग होऊ शकतो. असं नाही की मी काही जास्त कळतं मला आहे ना, मी पण मूर्खच आहे ना मूर्खच सांगतो म्हणजे तुम्ही असं म्हणू नका, असं काय म्हणताय आहे ना, म्हणजे जास्त कळत नाही असं म्हणतात. म्हणजे ते म्हणतात ना मी बेस्ट आहे, उत्तम आहे, मी तसं म्हणणार नाही. मी तुम्हाला लॉजिकली सिक्वन्स वाईज सांगतो की असं केल्यानंतर असं होऊ शकतं. कारण कधी कधी काय असतं की आपण भटकतो, नेमकं करू काय, तर फक्त मी सांगतो की असं तुम्ही करू शकता ज्याच्यानं तुम्हाला मार्क मिळतात. ओके. त्याच्यानंतर पहा की जे मराठीचे आहेत, म्हणजे मराठी, इथिक्स, निबंध आणि ऑप्शनल पेपरसुद्धा मराठी साहित्य आहे, त्यांचा काही जरी अडचण असेल तर मला संपर्क करा, ठीक आहे. तुम्ही मला संपर्क करू शकता याच्यामध्ये की सर असं असं आहे, आम्ही काय करावं वगैरे, तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. किंवा आपण असं करू शकतो, काही जर आपले जर मित्र जमले आहे ना आणि त्यांना वाटलं की ॲटलिस्ट इथिक्स आणि एसे, ठीक आहे, म्हणजे निबंध आणि एसे याच्यामध्ये जर जेवढं काम करता येईल तेवढे क्लासेसच्या किंवा लाईव्ह लेक्चरनुसार जर करायचं असेल तर त्याच्यावर पण विचार करता येईल. परत एकदा सांगतो, ज्यांना असं वाटतं की निबंध आणि एसेमध्ये काम त्यांनी केलेलं नाही आहे किंवा त्यांना असं वाटतं की काम करावं, कुणी ते करून घ्यावं, तर मी त्यांच्या प्रकारे लाईव्ह बॅचेस घेईन है ना. म्हणजे कमी विद्यार्थ्यांसाठी तसं मी प्रयत्न करू शकतो. जर तुम्ही तसं इंटरेस्टेड असाल, ज्यांचा रिझल्ट लागला आहे आणि ज्यांना वाटतं की याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि ते वेळ देऊन तुम्ही करू शकता, तर मी त्यासाठी जरूर प्रयत्न करेन. फीस जास्त असं नसेल, आणि म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ही जी ॲव्हरेजली फीस असते त्याच्यातच ॲव्हरेजली फीस मी ठेवेन, म्हणजे तुम्हाला जास्त अवघड काही जाणार नाही. त्याच्यात पण आपण हे करूया की जर तुम्हाला वाटलं की तेवढी फीस शक्य नाही आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणा की फीस किती असेल, तर लिटरेचरची किती आहे, 7.5 आहे ना. रिव्हिजनची फीस है ना, ती वेगळी बॅच आहे, त्याचं तर ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. जर पण इथिक्स एसे करायचं असेल तर आपण 6,000 ठेवूया, चालते ना. 6,000 फीस ठेवूया, म्हणजे ही रँडमली सांगतोय तुम्हाला. सीज असेल, तुम्ही जर आणखी काही पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण करूया प्रयत्न, जर तुम्हाला वाटत असेल तर. म्हणजे ज्यांनी रिझल्ट दिला आहे, लागला आहे त्यांचा आणि त्यांना कन्फ्युजन आहे, त्यांच्यासाठी हे करता येईल है ना. जर करायचं असेल तर तुम्ही म्हणजे मेसेज करा है ना, व्हॉट्सअप वगैरे मेसेज करा, तर आपण
बघूया करायचं असेल त्याच्यामध्ये, ते वेळेनुसार पण डिपेंड करतं, पर ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी. ओके. आणि लिटरेचर तुम्ही घेतला असाल, रिव्हिजनची बॅच आहेच ऑलरेडी, परंतु तरी पण तुम्हाला सराव वगैरे करायचा असेल, काही उत्तर लिहायचं असेल, पण तेवढी परिस्थिती वगैरे नाही तर तुम्ही उत्तर लिहून पाठवा, मी तुम्हाला चेक करून देईल. ठीक आहे. किंवा काही कन्फ्युजन असेल तर फोन करून विचारा की सर हे कन्फ्युजन आहे, मी काय काय करू, तर मी तुम्हाला त्याचा जरूर म्हणजे प्रयत्न करेन की तुमचा तो जो काही आहे डाऊट वगैरे क्लिअर होईल याच्यामध्ये, आहे ना. म्हणजे बिना पैसेवाले पण तुम्ही फोन करू शकता, असं म्हणतोय मी तुम्हाला. काही अडचण असेल तर मला कॉल करा, ॲटलिस्ट तुम्ही समजून तर घ्या की मला काय म्हणायचं आहे ना. मी फक्त पैशासाठी करत नाही, कारण माझं ती ही आहे, म्हणजे काय म्हणतो तुम्ही, एक वाक्य आहे, एज्युकेशन इज नॉट अ बिझनेस. हे मला आवडतं म्हणून मी तुमच्यासाठी करतो आहे ना. आणि जास्तीत जास्त माझ्यासाठी करतो आहे, कारण मला त्याच्यातून आनंद मिळतो आहे म्हणून, आहे ना. ठीक आहे. म्हणजे हे सांगायचं सगळा तात्पर्य आहे की तुम्हाला काही जरी अडचण आली, कुठे जरी अडचण आली, तरी अनोखी लाईफशी संपर्क जरूर करा. ठीक आहे. तर ही गोष्ट कळली असेल तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्ही कसा कसा अभ्यास करू शकता. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की हे जे काय इंग्लिश कंपल्सरी पेपर आहे त्याचं मी भाग जरूर अपलोड करेन काही दिवसामध्ये. तसंच मग इथिक्स निबंधवर काय करता येईल का हे जरी पाहण्याचा प्रयत्न जरूर करेन. ठीक आहे. मागणीनुसार तर करताच येईल, परंतु होय कंपल्सरी पेपरचं तर तुम्हाला आता टेन्शन नाही याच्यामध्ये. ओके. आणखी काही जर पाहिजे असेल काही असेल तर परत एकदा अनोखी लाईफशी तुम्ही संपर्क करा. इथं थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.